Hello dear students, welcome in today's online session. Today we are going to study 4th chapter, that is nutrition in living organisms. Okay, so let's start. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल सजीवांना जगण्यासाठी अन्न लागते आणि हे अन्न वेगवेगळ्या स्वरूपात सजीव मिळवतात. जेव्हा हे अन्न खाल्लं जातं त्यावेळेस त्या अन्नाचं पचन हे पचन संस्थेद्वारे केलं जातं. पचनानंतर पोषण द्रव्ये तयार होतात आणि हे रक्तामध्ये मिसळले जातात. या सर्व प्रक्रियेला आपण काय म्हणतो? या सर्व प्रक्रियेला आपण डायजेशन आणि असिमिलेशन असं म्हणतो. सो फ्रेंड्स, some life processes go on continuously in living organisms. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. तर अन्न कशाला म्हणायचं? मित्रांनो, अन्न त्याला म्हणायचं जे ग्रहण केल्यानंतर पचन होते आणि त्यातून पोषणद्रव्ये तयार होतात. ते वाढीसाठी आणि आरोग्यासाठी हितकारक असतात. त्यातून एनर्जी तयार होते, अर्थातच ऊर्जा तयार होते. या सर्व गोष्टींना आपण अन्न म्हणतो. तर यातून जे न्यूट्रिएंट्स तयार होतात आणि रक्तात मिसळले जातात त्या न्यूट्रिएंट्सचे 2 प्रकार पडतात. वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 मेन टाइप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स कशाला म्हणायचं आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स कशाला म्हणायचं बघूया. मॅक्रो मीन्स लार्ज क्वांटिटीमध्ये ज्याची गरज जास्त आहे शरीराला, अशा न्यूट्रिएंट्सला आपण काय म्हणायचं? मॅक्रोन्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट, दीज आर macronutrients. Okay, and minerals and vitamins are required in very small quantity, in very less quantity. They are called micronutrients. Okay, let's study nutrition and need for nutrition. Okay, actually what is meant by nutrition? Dear students, the process of taking in and using food which takes place in living things is called nutrition. And what is the need of nutrition? To supply the energy required for doing work, growth and development of the body, to replace the damaged cell and repair tissues, and to fight diseases are the needs for nutrition. विद्यार्थी मित्रांनो, पोषणाची का गरज आहे? सजीवांना वाढीसाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा कधी अपघात झाला असता शरीरामधील जे काही नुकसान झालं आहे, म्हणजे रिप्लेसमेंट आणि डॅमेज्ड सेल ज्या आहेत त्यांचं रिपेअर करायचं असेल टिश्यूचं, तर अशा वेळेस आपल्याला न्यूट्रिशनची गरज असेल. त्याचबरोबर वेगवेगळे आजार होतात. आपण व्हिटॅमिन्स घेतो आपल्या आहारातून, आपण वेगवेगळे घटक पोषणद्रव्य आहारातून घेतो. तर वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी सुद्धा पोषणाची गरज असते. जसं आपण पपया, पालक हे पदार्थ खातो, यातून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. यामुळं काय होतं की आपल्याला रातआंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस किंवा दृष्टीच्या संदर्भात जे काही आजार असतात ते होत नाही. म्हणजेच वेगवेगळ्या आजारांवर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याला पोषणाची गरज आहे. तर ही आहे पोषणाची आवश्यकता. तर पोषण हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर त्याचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. व्हॉट इज मीन बाय ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन? सम ऑर्गॅनिझम्स लाईक ग्रीन प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस and thus nourishes themselves. This is called autotrophic nutrition. And what is meant by heterotropic nutrition? Some organisms depend on other organisms, plants or animals for their food. This is called heterotropic nutrition. मित्रांनो, स्वयंपोषी आणि परपोषी हे 2 पोषणाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्वयंपोषी म्हणजे काय.
तर हिरव्या वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न तयार करतात. आता दुसरा जो प्रकार आहे परपोषी, ते कोण? तर ते असे घटक जे वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात, स्वतःचं अन्न तयार करत नाहीत, त्यांना आपण परपोषी म्हणतो. तर सर्व प्राणी वर्ग या परपोषी प्रकारामध्ये मोडतो. तर आपण पहिल्यांदा ऑटोट्रॉपिक जे काही न्यूट्रिशन आहे ते कोण करतं? तर ऑटोट्रॉपिक प्लांट्स करतात. त्या संदर्भात थोडासा डिटेल अभ्यास करूया. ऑटोट्रॉपिक प्लांट्स दे मेक देअर फूड बाय द प्रोसेस ऑफ photosynthesis. Okay, they produce their own food. Plants needs some things for this process. Which are these things? The first thing, chlorophyll, which is very important, present in leaves and sometimes present in stems also, which gives green color to that part. Okay, so chlorophyll is main substance which helpful for the photosynthesis. Next one, sunlight, carbon dioxide and water are the necessary things for photosynthesis. वेळेस एक रासायनिक प्रक्रिया येथे घडते आणि या रासायनिक प्रक्रियेला आपण समीकरणाद्वारे येथे स्पष्ट करू शकतो. आता हे या ठिकाणी समीकरण आहे, त्याचं निरीक्षण करा. समीकरणामध्ये तुम्हाला सुरुवातीला ह्या गोष्टी क्लिष्ट वाटतील, अवघड वाटतील, पण समजून घेतल्या तर त्या हळूहळू नंतर तुम्हाला आकलनीय किंवा समजण्यायोग्य असतील. ओके डिअर स्टुडंट, 6CO2 plus 6H2O in the presence of sunlight and chlorophyll forms C6H12O6 plus 6O2. Means carbon dioxide and water combines in the presence of sunlight and chlorophyll produces glucose and oxygen. This is the chemical reaction of photosynthesis. Study it well and write down in your notebook. जर आपल्याला यातला काही भाग कळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. यावर आपण विशेष आणखीन एक व्हिडिओ बनवूया केमिकल रिॲक्शनवरती. ओके विद्यार्थी मित्रांनो, फक्त या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे समीकरण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सूत्र येणं आवश्यक आहे सर्व. तर कार्बन डायऑक्साईडचं सूत्र काय आहे? CO2. पाण्याचं सूत्र काय आहे? H2O. आणि ग्लुकोजचं काय आहे? C6H12O6. आणि ऑक्सिजनचं काय? O2. तर हे सूत्र पहिल्यांदा वहीमध्ये नावासकट लिहून घ्या, ते पाठ करा आणि मग हे ज्या पद्धतीनं समीकरण मांडले त्याची डावी आणि उजवी बाजू आपण अभ्यासू. तर डाव्या बाजूला आहेत अभिक्रियाकारके बाणाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहेत उत्पादिते. तर अभिक्रियाकारके म्हणजे जे भाग घेतात अभिक्रियेमध्ये त्यांना आपण अभिक्रियाकारके म्हणतो. ओके, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड 6 रेणू पाण्याच्या 6 रेणूसोबत मिसळतात आणि सूर्यप्रकाशाने हरितद्रव्याच्या मदतीनं अन्न तयार करतात. आता हे अन्न कशाच्या स्वरूपात तयार होते? ग्लुकोजच्या. आता ग्लुकोजचं रेणूसूत्र काय आहे? C6H12O6. आणि यासोबत आणखीन एक उत्पादित तयार होतं, त्याचं नाव आहे ऑक्सिजन. तर 6 ऑक्सिजनचे इथं या ठिकाणी अणू तयार होतात. तर मग या पद्धतीनं हे समीकरण आपण लक्षात घ्यायचे. समीकरणाच्या अधिक पायऱ्यांचा आपण अभ्यास इयत्ता 8वीमध्ये करूयात किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा निश्चितपणे अभ्यास करूया, तुम्हाला जर काही क्युरीज असतील तर. ओके. वनस्पती मुळांद्वारे पाण्याचं शोषण करतात. असा एक प्रश्न आता आपल्या मनात येत असेल की जमिनीतलं पाणी मुळांमध्ये शोषलं जातं, पण मुळांपासून पानांपर्यंत किंवा इतर भागांपर्यंत वरच्या भागात हे पाणी कसं काय जाऊ शकतं? हो की नाही? आपण आपल्या खालच्या हौदातलं पाणी वरती पोचवताना मोटारचा वापर करतो. मग अशी कुठली मोटार यांच्यामध्ये आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर यांच्यामध्ये अशी कुठलीही मोटार नाही आहे. पण बाळांनो, मुळांमध्ये अशी काही रचना आहे, असे काही टिश्यूज आहेत की ते काय करतात? पाणी शोषण केल्यानंतर फुगीर बनतात आणि एक प्रेशर किंवा दाब त्या ठिकाणी तयार होतो. हा पुढच्या भागावर पडतो. अशा पद्धतीनं मूलदाब या संकल्पनेद्वारे, या प्रक्रियेद्वारे पाणी खालच्या भागातून वरच्या भागामध्ये पोहोचवण्याचं कार्य मुळांद्वारे घडलं जातं. आपण याचा
पुन्हा डिटेल अभ्यास करणारच आहोत. मग पाणी घेतल्यानंतर पानांपर्यंत ते जातं. हिरव्या वनस्पतीच्या पानांमध्ये काय असतं? क्लोरोफिल, हरितद्रव्य असतं. आणि परत पानांचं निरीक्षण तुम्ही जर केलं, मायक्रोस्कोप खाली केलं तर अतिउत्तम, किंवा असंही केलं तर आपल्याला छोटे छोटे बारीक बारीक त्याच्यावरती अनेक पर्णरंध्रे दिसतात, म्हणजे छिद्र दिसतात. त्याला आपण स्टोमाटा म्हणतो. मग त्यातनं काय होतं की कार्बन डायऑक्साईड जो हवेत आहे तो शोषण केला जातो. आता वरतून सूर्यप्रकाश मिळतोय, पानाद्वारे कार्बन डायऑक्साईड येतोय, मुळाद्वारे पाणी येतंय आणि हरितद्रव्य, या सर्वांमधून अन्न तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर अब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. The stem transport them up to the leaves. The leaves have microscopic opening called stomata, through which they take in the carbon dioxide from the air. The chloroplasts present in the leaves contain chlorophyll, which absorb sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. Beside leaves, photosynthesis also takes place in some other parts like green stems too, as they contain chlorophyll. एवढ्या प्रक्रियेमध्ये दोन पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी झालेलं आपल्याला लक्षात आलं असेल. कसं? जमिनीतील पाणी मुळांद्वारे वनस्पतीच्या इतर भागांकडे पोचवणे, यासाठी जलवाहिन्या आहेत. त्याला आपण म्हणायचं इंग्लिशमध्ये झायलम टिश्यूज. ओके, झायलम इज अ टाईप ऑफ structures or tissues which carries water from the soil to the upper part of the plant, that is towards the leaves and other parts of the plant. Okay, and मग जेव्हा अन्न तयार होतं पानामध्ये त्यावेळेस काय होतं नेमकं? तर त्यावेळेस तिथं तयार झालेलं अन्न इतर भागांकडे पोचवायचं आहे. इथे सेकंड टाईप ट्रान्सपोर्टेशन आहे, अन्नाचा प्रवास इतर भागाकडे, पानांकडून इतर भागांकडे. तर यासाठी खास टिश्यूज आहेत, ते आहेत फ्लोएम. आता ह्या दोन्ही टिश्यूज तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असतील. याचे TS ट्रान्सफर सेक्शन्स आपण घेतलेले आहे. एक आहे स्टेमचा आणि एक आहे रूटचा. आकृतीमध्ये बघा. आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे खास टिश्यू ट्रान्सपोर्टेशनमध्ये मदत करतात. इन स्टँडर्ड 9th वी विल स्टडी डिटेल अबाउट द झायलम अँड फ्लोएम इन डिटेल. सो आता तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचं, ह्या स्पेशल टिश्यूजचे नावं आणि त्यांचं कार्य. ओके, झायलम इज अ स्पेशल टिश्यू विच कॅरीज वॉटर फ्रॉम द सॉइल टुवर्ड्स द ऑल अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स, अँड फ्लोएम कॅरीज फूड फ्रॉम द लीव्स टू द ऑल अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. ओके, डिअर स्टुडंट्स, you know that plants produce carbohydrates by the process of photosynthesis, and generally carbohydrates are made up from carbon, hydrogen and oxygen. Now protein are made up from carbon, hydrogen, oxygen and one more thing, that is nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of protein? Let's study. You know that air contains gaseous nitrogen. 78% nitrogen is present in air. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed, that converted into compounds. Fixation of nitrogen occurs by two methods. First one is biological and second one is atmospheric. Okay, let's study about the biological fixation of nitrogen. Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microbes. These microbes absorb atmospheric nitrogen and convert it into the nitrates, a compound. Microorganisms like Azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. This method is called biological fixation of nitrogen. The method is brought by microorganisms, that is living things, so named as biological fixation of nitrogen. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, शेंगवर्गीय ज्या काही वनस्पती आहेत त्या कधी तुम्ही उपटून बघितल्या असेल तर त्यांच्या मुळांवरती छोटे छोटे गाठी असतात. या गाठींमध्ये शिंबावर्गीय काय राहतात? जीवाणू. आणि हे जीवाणू काय करतात?
की नायट्रोजनचं जे रूपांतर आहे ते कंपाऊंडमध्ये करतात आणि मग ते कंपाऊंड वनस्पती आपल्या वाढीसाठी वापरतं. ह्या मुळांवर असणाऱ्या गाठी तुम्हाला पाहायच्या असतील तर भुईमुगाचं कधी झाड तुम्ही उपटून बघा, त्याच्या मुळांवरती अशा गाठी दिसतील आणि त्याचा जर आपण छेद घेतला आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं सूक्ष्मदर्शकाखाली तर आपल्याला असंख्य जीवाणू त्या ठिकाणी दिसतील. ते आपल्याला वनस्पतीसाठी मदत करणारे ठरतात. ते काय करतात, नायट्रोजनचं रूपांतर कंपाऊंड्समध्ये करतात. ओके, लेट्स स्टडी द नेक्स्ट मेथड, atmospheric fixation of nitrogen. You know that lightning occurs in rainy season and this causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. The nitrogen dioxide dissolved in rainwater and converted into nitric acid, which gets absorbed in the soil. Along with the rainwater, nitric acid mixes with soil. Later on, plants use this nitrogen for their growth. This type is called as atmospheric fixation of nitrogen. Okay. या ठिकाणी काय होतं की हवेतील 78% असणारं नायट्रोजन वायुरूपात असल्यामुळे वनस्पती वापरू शकत नाही, तर त्याचं रूपांतर कंपाऊंडमध्ये म्हणजे संयुगामध्ये व्हायला हवं, तेव्हाच वनस्पतीला त्या संयुगाचा वापर करता येतो. मग जेव्हा पावसाळ्यामध्ये विजा चमकतात त्यावेळेस काय होतं, तर हवेमधलं नायट्रोजन ऑक्सिजनसोबत कंबाईन होतं आणि त्याचं नायट्रिक ऑक्साईड बनतं आणि परत एकदा ते ऑक्सिजनसोबत मिसळलं जातं आणि त्याचं नायट्रोजन डायऑक्साईड हा एक संयुग बनतो. या संयुगाला पावसाच्या पाण्यात मिसळता येतं आणि ते मिसळलं जातं आणि त्याच्यात मिसळल्यानंतर त्याचं नायट्रिक ॲसिड होतं. मग काय होतं, हे सॉईलमध्ये मिसळलं जातं आणि मग प्लांट्स याचा उपयोग आपल्या वाढीसाठी करू शकतात. ओके डिअर स्टुडंट्स, हेअर आर सम क्वेश्चन्स फॉर मोर प्रॅक्टिस. सॉल्व इन युअर नोटबुक. I hope you enjoy this session. Okay, meet you in next session. Till then, take care.